सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत बिनविरोध होता राहिले आहेत आणि निवडणूक लागली। त्यामुळे सोलापूर विधान परिषदेची निवडणूक दुरंगी होणार हे चित्र सध्या स्पष्ट झालं। मात्र वसंत देशमुख यांच्या उमेदवारीमागे मास्टरमाइंड कोण याची चर्चा सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील भाजपकडे असणारी मते आणि विरोधकांची मते पाहिली तर विरोधकांकडे निवडणूक चुरशीची व्हावी यासाठी पुरेसे मतदार नाहीत। मात्र राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो, हा नियम आहे। वसंत देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर या निवडणुकीसाठी ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती, मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा अर्ज बाद करण्यात भाजपला यश आलं। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असंच वाटत होतं, मात्र ऐनवेळी वसंत देशमुख यांचा अर्ज राहिला। वसंत देशमुख यांच्या उमेदवाराला कुणी पाठबळ दिलं यामागचा मास्टरमाइंड कोण याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या मास्टरमाइंडला निवडणूक झाल्यावर बघतो असा थेट इशारा दिला आहे। खरं तर वसंत देशमुख यांच्या उमेदवारीला दस्तूरखुद्द राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील आमदारांचाच विरोध असल्याचं जाहीर झालं आहे। यामध्ये माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळाचे आमदार नारायण आबा पाटील यांचा विरोध असल्याचं समजते। वसंत देशमुख यांना का विरोध हे देखील जाणून घेऊयात। वसंत देशमुख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष। देशमुख हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात, तसेच प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक देखील मानले जातात। त्यामुळे राजकारणातील चालू घडामोडी पाहिल्या तर लक्षात येईल की वसंत देशमुख यांच्या मागे कोण मास्टरमाइंड असू शकतो। सुरुवातीला हे पाहूयात की वसंत देशमुख यांना पक्षातीलच आमदारांचा का विरोध आहे। मागील काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाल्या। यामध्ये पंढरपूर पंचायत समितीमध्ये आमदार अभिजित पाटील गटाला 8 जागा तर परिचारक गटाला 8 जागा मिळाल्या। त्यामुळे स्पष्ट बहुमत दोघांनाही मिळाले नाही। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून भाजपसोबत तडजोड करण्यासाठी बैठका सुरू झाल्या होत्या। या बैठका अगदी अंतिम टप्प्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 2.5 वर्ष अभिजित पाटील यांच्याकडे पंचायत समितीचे सभापती आणि सत्ता येणार होती। मात्र ऐनवेळी वसंत देशमुख हे प्रशांत परिचारक यांना मॅनेज झाले आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता येता राहिली। त्यामुळे दस्तूरखुद्द पक्षाची सत्ता असताना तुम्ही जर भाजपला पाठिंबा देत असाल तर पक्षासाठी काय महत्त्व, हा प्रश्न सध्या राष्ट्रवादीतील आमदार अभिजित पाटील करतायत। तर मोहोळचे आमदार राजू खरे यांचं मत आहे की आम्हाला विश्वासात घेतलंच नाही तर आम्ही कसं काम करू। करमाळाचे आमदार नारायण पाटील हे तर उघड भाजपसोबत गेले आहेत। मग या उमेदवारीमागे नेमका अर्थ काय? तर त्याचं उत्तर आहे परिचारकांच्या नाराजीचा गेम प्लॅन, तर मोहिते पाटलांच्या ताकदीचा राजकीय प्रयोग, म्हणजेच वसंत देशमुख यांची उमेदवारी। त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात असणारी अप्रत्यक्ष नाराजी मोहिते पाटील परिचारक पॅटर्न मागे उभी राहील का हे पाहणं गरजेचं आहे। मात्र वसंत देशमुख यांना स्वतःच्या पक्षातून विरोध होत असल्याने त्यांना कोण पाठबळ देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे।